माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि प्रसार भारती यांच्याकडून 21 नोव्हेंबर 2025 रोजी जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणजेच वर्ल्ड टेलिव्हिजन डे साजरा करण्यात आला. दूरचित्रवाणी हे माहिती, शिक्षण देण्याचं तसंच जनमत प्रभावित करण्याचं, संवाद साधण्याचं माध्यम म्हणून ओळखलं जातं. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक दूरचित्रवाणी दिन हा युनायटेड नेशनने केव्हा घोषित केला, त्याचा उद्देश काय आहे, भारतामध्ये दूरदर्शनचा विकास कसा झाला, कोणकोणत्या टप्प्यात झाला, त्याचबरोबर भारतात दूरदर्शन सेवेची स्थापना केव्हा झाली, या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी जागतिक दूरचित्रवाणी दिन साजरा केला जातो. 1996 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने म्हणजेच युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने एका ठरावाद्वारे हा दिवस घोषित केला. ज्ञान, माहिती, शिक्षण आणि जनमत निर्मितीचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून दूरचित्रवाणीचा सन्मान करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. सुरुवातीचा आणि चाचणी टप्पा 1959 ते 1965. 15 सप्टेंबर 1959 रोजी युनेस्कोच्या मदतीने दिल्लीमध्ये टीव्हीची पहिली चाचणी घेण्यात आली. हा प्रयोग पूर्णपणे ऑल इंडिया रेडिओ मार्फत संचलित होता. शालेय शिक्षण, ग्रामीण विकास, जनजागृती हे सुरुवातीचे कार्यक्रम असत. भारतात 1965 मध्ये दूरदर्शन सेवेची स्थापना झाली. 1965 पासून नियमित दूरदर्शन प्रसारण सुरू झाले. या काळात दूरदर्शन एक स्वतंत्र सेवा म्हणून आकाराला आली. मुंबई, कोलकाता, चेन्नई, अमृतसर, श्रीनगर यांसारख्या शहरात नवीन टीव्ही केंद्रे सुरू करण्यात आली. 1975-76 रोजी राबविण्यात आलेला सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट हा प्रयोग जगातील सर्वात मोठा शैक्षणिक सॅटेलाइट प्रकल्पांपैकी एक मानला जातो. या प्रकल्पाच्या माध्यमातून 2400 गावांपर्यंत शेती, आरोग्य, कुटुंब नियोजन आणि प्राथमिक शिक्षणाचे कार्यक्रम पोहोचवले गेले. भारतातलं दूरचित्रवाणीचं जाळं देशभरातल्या 23 कोटी घरांपर्यंत विस्तारलं असून त्यामुळे जवळपास 90 कोटी प्रेक्षक जोडले गेले आहेत. यंदाच्या मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात 918 खासगी उपग्रह वाहिन्यांचं प्रसारण होत आहे. गेल्या वर्षी भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राने अर्थव्यवस्थेत 2.5 लाख कोटी रुपयांचं योगदान दिलं आहे. 2027 पर्यंत ते 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढेल असा अंदाज आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक दूरचित्रवाणी दिन केव्हा साजरा केला जातो, त्याची घोषणा युनायटेड नेशनने केव्हा केली, भारतामध्ये दूरदर्शनचा इतिहास कसा होता, भारतात दूरदर्शन सेवेची स्थापना केव्हा झाली, या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. दरवर्षी जागतिक दूरचित्रवाणी दिन केव्हा साजरा केला जातो? पर्याय पहिला 21 नोव्हेंबर, पर्याय दुसरा 28 नोव्हेंबर, पर्याय तिसरा 1 डिसेंबर आणि पर्याय चौथा 11 डिसेंबर. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.